आणि वेलकम बॅक पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या दिवसातली शेवटची आजच्या रात्रीतली ही शेवटची मॅच. एकीकडे उल्वे तर एकीकडे शिरवणे हे बॅटल. नवी मुंबई तालुक्यातील दोन दादा संघ आपण पाहणार आहोत. नवी मुंबई तालुक्यातील एक दादा संघ तर उल्वे परिसरातील हा दादा संघ आपण इथे पाहताय. वेलकम बॅक. लाडक्या तमाम प्रेक्षकांचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. चला वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या रजनीतली शेवटची मॅच. काल अर्जुन नवले, राहुल भात्रे या पियुषने या मैदानामध्ये धुमाकूळ घातलाय. ट्रँग्युलर मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय आणि त्यांच्या बरोबर आजच्या रात्रीतला कुठला संघ प्रवेश करेल याकडे नक्की प्रश्न पडलाय. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. ऑनफिल्ड अंपायरच्या पायाला स्पर्श बॉल झालाय. समोर मारण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते. कदाचित हा चौकार्याच होता. 95% या बॉलवर 4 धावा मिळायला पाहिजे होत्या, परंतु सरळ बॅटने पंचांना दिसलं सुद्धा नाही आहे. सिंगल बिथिंग. गुप्पू यांना पाहताय बॉलिंग करण्यासाठी. या गुप्पूनेही प्रभावित केलाय. गोलंदाजी कमालीची हाताळली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चांगला बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा इथेही सिंगल बिथे. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 2 धावा. धावफलकावरती आपण इथे पाहताय. आजची दुसरी रजनी आपण पाहताय. ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा स्वयंभू घोडोबा सेवाभावी संस्था ची मानाची, शिरवणे गावाच्या दमदार, शिरवणे गावाच्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची ही दमदार असरदार ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण इथे अनुभवत आहे. चांगला बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग वाह. सूर्या तिथे आहे. एफर्ट्स ताकदीचे होताना पाहायला मिळत आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 धावा इथे आलेल्या आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 3 धावा. धावफलकावरती असताना आपण इथे पाहू शकाल. गोलंदाजी कमालीची होते. गुप्पू यांना आपण पाहताय उभं नंबर पहिला हाताळण्यासाठी. इथे नो बॉल. अंपायर सिग्नल प्रज्वल वाघमारे सरांचा सिग्नल येतो की हा नो बॉल आहे. एक्स्ट्रा टीमच्या खात्यात ऍड होताना दिसतंय. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती 4 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळत आहे. पहिलं षटक इथे मार्गस्थ आहे. 4 धावा. सिंगल मिळते. सिंगल वाढते. धावफलक 5 झाले. 4 बॉलचा केस संपलाय. 5 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहे. उभं नंबर पहिलं मार्गस्थ आहे. सध्या तरी कमालीची गोलंदाजी हाताळली आहे या गोलंदाजाने. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न. सरळ शाळेमध्ये बॉलला पाठवलंय आणि विकेटचं बटन. शाळा क्रमांक 15 शिरवणे नगरीमध्ये म्हणजे फलंदाज बाद. विकेटचं बटन. पहिला धक्का बसलाय. पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद. शेवटचा बॉल. अक्षय मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5 झालेले आहेत. गुप्पूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे अप्रतिम दर्जाची. शेवटचा बॉल. चेंज ऑफ पेस. फिंगर्स रोल. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. वाह. फलंदाज अक्षय आल्या पावली परतीचा प्रवास. आणखीन एक विकेट. सफलता प्राप्त होते. फलंदाज बाद.
5 धाबा फलकावरती. अमय आलाय बॉल बॅटिंग करण्यासाठी. नवीन फलंदाज मिस्टर सूर्या, ज्या खेळाडूने विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा केलाय या स्पर्धेमध्ये. सूर्याचा पहिला बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये, रन मिळत नाही आहे. टाळ्यांचा कडकडाट होतोय. डॉट बॉल. 5 धाबा फलकावरती आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. फिरकीचा जादूगर, फिरकीचा बेताज बादशाह म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे सूर्या. हो वाईट बॉल. पंचांनी हात समांतर केलेले आहेत. सूर्या यांना परत टाकावा लागेल हा बॉल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यात ऍड होती. धावफलक पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 6 धाबा. तनिष भोईर असं कॅमेरामॅन आपण पाहताय. चांगलं वर्क तो सध्या तरी करतोय. हा चांगला बॉल कव्हर पॉइंटला उडवलाय. गॅप मधून बॉल काढलाय. बॉलला पाठवलाय. कव्हर पॉइंट स्पेल ड्राईव्ह पाहायला मिळत आहे. चेंडू सीमा रेषा पार. सचिनच्या बॅट मधून हा क्रॅकिंग चौकार आलाय. 4 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 धाबा. 10 झालेत, माफ करा, दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होती. टीमची धावसंख्या 10 धाबा. धावफलकावरती आपण पाहताय चांगला फटका यावेळेला सजवला गेलाय. आणखीन एक स्वीप करण्याचा प्रयत्न, खोला टाकण्याचा प्रयत्न, चॅनल मध्ये बॉल फेकण्याचा प्रयत्न इथे पाहू शकाल. सिंगल भीती, सिंगलने वाढते. धावफलक पोहोचलाय 11 या आकड्यावरती. 11 धाबा धावफलकावरती आहे. 11 धाबा. चुरशीचा मुकाबला, या रजनीतला शेवटचा सामना आपण इथे पाहताय. इथून जो संघ जिंकेल एखाद ट्रॉफीचा मानकरी ठरेल. बक्षीस पात्रामध्ये हा संघ प्राप्त होईल. आणखीन एक चांगला बॉल या वेळेला पाहू शकाल. महबूब शेख थोडी चुकी करत असताना पाहायला मिळते. सिंगल मिळते. सिंगलने वाढते. धावफलक पोहोचेल 12 धाबा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. सेकंड ओव्हर इथे मार्गस्थ असताना ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. 12 धाबा, 12 रन्स ऑन दी बोर्ड. धावफलकावरती धाबा इथे पाहू शकाल. 12 धाबा इथे पाहू शकाल. बॉल पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न. वा, चुकी झाली. त्यानंतर बॅक केलाय. टिपला गेलाय झेल. एका हाती ज्या पद्धतीने हा झेल इथे टिपलाय. ऍक्शन रिप्लेइंग सुपर टेनिस क्रिकेट सूरज दादा आज माझ्या बरोबर जोडलाय. ज्या पद्धतीने महबूब शेखने पहा काय कॅच पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटची कडा. महबूब अगदी चुत्याच्या चपळाईने उभा होता. चालाकी दाखवली. वा, झेल टिपला आणि हे सेलिब्रेशन पहा. महबूब शेख कमालीचा झेल यावेळेला टिपला गेलाय. शेवटचा बॉल. 12 झालीत. चला बॅट्समॅनचं नाव एकदा सांगून त्या. नवीन फलंदाज तेजस. तेजस बॅटिंग करण्यासाठी आलाय. ओहो वाह, क्या बात आहे. फिरकीचा बेताज बादशाह म्हणून माझी का ओळख आहे. याचं संपूर्ण काय गोलंदाजी केली. सूर्या हमेशा जेव्हा जेव्हा रात्री होते, सूर्यास्त जेव्हा जेव्हा होतो, सूर्यास्त के बाद सूर्योदय जरूर होता है. सूर्यास्त के बाद सूर्योदय जरूर होता है. असफलता के बाद सफलता जरूर मिलती है मेरी दोस्त. सूर्या फिरकीचा बेताज बादशाह म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय महबूब शेख आलाय. तिसऱ्या ओव्हर मध्ये महबूबचा पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. विकीची फिल्डिंग कमालीची होती. सिंगल मिळते. सिंगल वाढते. धावफलक पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 झालेले आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती आहे. महबूब शेखला पाहताय बॉलिंग करण्यासाठी. 13 धावा. चांगला बॉल यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडू सीमारेषा पार. हा क्रॅकिंग ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज तेजस सपाट मधून धमाका आलाय. 17 धावा. या मॅचच्या अगोदरच्या मॅच मध्ये भागणं ठरला होता महबूब. आता कमबॅक करावं लागेल. 17 झालेले आहेत. बॉलिंग करण्यासाठी पुन्हा तयार. चांगला बॉल आहे यावेळेला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. फलंदाज तेजस बॅक टू डग आउट.
चला बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केली आहे. आमच्याकडे आहे पंच सॅम्युअल. नो बॉल साठी DRS केलेला आहे. DRS ची मागणी आपण पाहू शकाल. साइड अँगलने कॅमेरा इथे पाहू शकाल. ज्या पद्धतीने हा फटका डिगआउट झालाय. कॅमेरामॅन पहा, भरपूर चांगलं वर्क. नाही, भरपूर आतमध्ये आहे. नो बॉल नाहीये. ऑनफिल्ड अंपायर फेअर डिलिव्हरी आहे. खूप आतमध्ये बॉल आहे, त्यामुळे हा बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल बॉल कशा रीतीने पडला गेलाय, ज्या पद्धतीने बॉल रिलीज केलाय. 17 धावा धावफलकावरती आहे. संदीप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आहे. टीमची धावसंख्या 17 धावा इथे धावफलकावरती असताना पाहायला मिळत आहे. चांगला बॉल, नशिबाचा चौकार. बाटची कडा, शॉर्ट थर्डमॅन, लॉंग स्टॉप रिझनला अगदी फाडत निघालाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 ने वाढते टीमची धावसंख्या 21 च्या घरामध्ये. 21. अजूनही 2 बॉलचा की शिल्लक आहे. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. हा चांगला बॉल आहे, रन मिळत नाही आहे. डॉट बॉल. शेवटचा बॉल 21 झालेले आहेत. अजूनही शेवटचा बॉल या पहिल्या डावाचा शिल्लक आहे. बॉल तयार. टीमची धावसंख्या 21 धावा इथे आपण सध्या पाहू शकाल. शेवटचा बॉल. ओहो, चांगला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. बॉल बॅक ड्राईव्ह, विकेटचं बटन, आणखीन एक विकेट. चला पहिला डाव इथे संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहे 21 आणि 22 धावाचं लक्ष मॅच मध्ये आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 22 धावाचा पाठलाग करायचा आहे. प्रज्वल, 22 धावाचा पाठलाग करायचा आहे. चला 22 धावाचं लक्ष मॅच मध्ये आहे. 18 बॉल आणि 22 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच आपण इथे पाहताय. आजच्या रजनीतली ही अखेरची मॅच आपण अनुभवत आहे. स्वयंभू गडोबा सेवाभावी संस्था शिरवडे गाव आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेचे भाग्य विधाते, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय योगेशदादा पाटील, जयेशदादा सुतार, जयदीपदादा सुतार व त्याचबरोबर जितेंद्रजी भोईर, मनोहरजी राठोड, साई दळवी आणि राजेशदादा सुतार व संपूर्ण आयोजक कमिटी ज्यांची भरपूर मेहनत त्या स्पर्धेमध्ये राहिली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली. 22 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. विकीच्या बॅटमधून बॉलिंग करण्यासाठी बॉलर आलाय. उभे नंबर पहिला हाताळण्यासाठी रोशन. व्हाईट बॉलच्या बरोबर टीमची धावसंख्या 2 धावा. चांगला बॉल यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह करायचा होता. 1 रन इथे मिळते. 1 रनच्या बरोबर 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 3 आहेत. या विकीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी धुमाकूळ घातलाय आपल्या खेळाच्या जोरावरती.
हो, आणखीन एक चांगला बॉल यावेळेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण अम्मय तिथे आहे. चांगलं फिल्डिंग, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये धाबा आलेले आहेत 4. 3 धाबा आहेत, माफ करा. चार बॉल आणि 4 झालेले आहेत. धवलकावरती धाबा, कब्बालीचं षटक हाताळलं जात आहे. रोशनने चांगली सुरुवात करत असताना पाहायला मिळत आहे. 4 मध्ये 4. वा, सूर्याचा फेवराइट स्ट्रोक, सूर्याचा आवडता फटका. बॉल सीमारेषा पार. सूर्या का आसमानी टोला, सूर्या का बल्ला उछल कर बोला, चेंडू सीमारेषा पार. धमाका, चौकार. 5 बॉलचा खेळ संपलाय. 8 झाले. शेवटचा बॉल. ओ वाह, काठी काढली, दांडी गुल. सूर्या गुल आणि विकेटचं बातन. पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद, विकेट. चला, 8 झालेले आहेत. ओव्हरची झाली समाप्ती, म्हणजे 12 बॉल आणि 14 करायचे आहेत. विक्कीची विकेट तुम्हाला घ्यावी लागेल. टीम उल्वे, मॅच मध्ये जर पलटवार करायचं आहे तर या खेळाडूची विकेट घेणं गरजेचं आहे. जर विकी शेवटपर्यंत लढला, जर विकी शेवटपर्यंत मैदानामध्ये थांबला तर सामना काय आपल्या हाती सोडल्याशिवाय राहणार नाहीये. ज्या पद्धतीने तो या मैदानामध्ये खेळ केलाय. चला, 12 बॉल 14चं इक्वेशन या मॅच मध्ये आहे सामना जिंकण्यासाठी. बाला आलेले आहेत बॉलिंग करण्यासाठी. 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 14 बॉल तयार. ओ वाह, विकेट. ज्या विकेटची प्रतीक्षा होती, बड़ी मछली फंसी जाल में, बड़े विकेट का बतन. विकी गॉन गॉन. मोठा मासा जाळ्याला अडकलाय. विकीला परतीचा प्रवास करावा लागेल. कहाणी में ट्विस्ट, या सामन्यामध्ये पलटवार. वा, सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 11 मध्ये 14, 11 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. केशव आलाय. हो, क्या बात आहे. केशवच्या बॅट मधून मी काय हार मानणारा नाही आहे. विकी गेला तर मीही विकी पेक्षा मोठा आहे. चेंडू सीमारेषा पार. केशवने आपले इरादे स्पष्ट केलाय. पंच बॉल आहे ना प्रज्वल, तुमच्याकडे बॉल आहे ना? चौका ठोकलाय. धाबा धावफलकावरती 12, आता 10 करायचे आहेत. 10 बॉल आणि 10 धाबांची आवश्यकता आहे. धावफलकावरती धाबा 12, 10 बॉल आणि 10 धाबांची आवश्यकता. चला, पंच प्रज्वल सर फास्ट खेळा. चला, बॉलिंग करणारी टीम थोडस फास्ट खेळा. 10 बॉल आणि 10 धाबा. क्रुशल मुवमेंट मध्ये हा सामना आपण पाहताय. पैसा वसूल मुकाबला. केशवने आल्या पावली आपले इरादे स्पष्ट केलाय. 10 बॉल आणि 10 धाबा. हो, सॉफ्ट रनने ढकललाय. कॅल्क्युलेटेड क्रिकेट यार, व्यावसायिक क्रिकेट. वा, एखादा चौकार आला, सिंगल डबल रोटेट करायला शिका. कॅल्क्युलेटेड क्रिकेट यार. 9 बॉल आणि 9 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. धावफलकावरती धाबा 13, 9 बॉल आणि 9 धाबा. चांगला फटका ड्राईव्ह केलाय. 1 रन मिळते. आता 8 मध्ये 8. 8 बॉल आणि 8 धाबांची आवश्यकता आहे. 14 धाबा धावफलकावरती आहे. 8 बॉल 8 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आणखीन एक खोला टाकण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते.
सिंगल म्हणजे 15, 7 मध्ये 7 कंपल्सरी आहे ना? कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा नियम आहे. धाबा तुम्हाला काढाव्याच लागतील. 7 बॉल 7 धाबांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 7 मध्ये 7, 7 बॉल 7 धाबा. बॉल तयार. चांगला बॉल आहे अभिला ऑन साइडला गेलाय. एकच मिळते. एका धावेने ओव्हरची होते समाप्ती आणि धावफलकावरती धाबा इथे पाहत आहे 16. 6 बॉल आणि 6 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अव्वल दर्जाचा मुकाबला, पैसा वसूल मुकाबला. 6 बॉल आणि 6 धाबांची आवश्यकता आहे. पैसा वसूल मुकाबला, दिलो की धडकने बजाने वाला मुकाबला, अंगावरती शहारे आणणारा मुकाबला. 6 बॉल आणि 6 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सहा बॉल मध्ये 6 धाबा तुम्हाला बडवायच्या आहेत. कंपल्सरी चेस, तुम्हाला धाबा काढाव्याच लागतील. या मॅचची संपूर्ण जबाबदारी गोलंदाजी करण्यासाठी अक्षय आलाय. अक्षयच्या खांद्यावरती ही संपूर्ण जबाबदारी या संघनायकाने सोपवलेली आहे आणि तो जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. कॅप्टन आहे, महबूबकडे भरपूर क्षमता आहे. 6 मध्ये 6, एकच रणनीती. जाऊ द्या, सिंगल जाऊ द्या, हरकत नाही आहे. त्यांना एखादा तरी मोठा फटका मारायचा. या सगळ्या गोष्टी होत आहेत. बॅटर म्हणतो चालेल, एखादा तरी व्हाईट बॉल टाकेल. फिल्डर म्हणतात चालेल, त्याला एखादा मोठा फटका मारणच आहे. या सगळ्या गोष्टी मैदानामध्ये होत आहेत. 5 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. वाह भाई वाह, पैसा वसूल मुकाबला, दिलो की धडकने बजाने वाला मुकाबला. 5 मध्ये 5. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. चालेल चालेल, जाऊ द्या बस, या हरकत नाही आहे, होणार आहे, ठीक आहे, चालेल. एकच रणनीती. 4 मध्ये 4. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे, वाह. पैसा वसूल मुकाबला, दिलो की धड़कने बजाने वाला मुकाबला. कहानी में ट्विस्ट, वाटा सुपर डुपर मुकाबला. 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे, काय सामना रंगलाय, हरकत नाही आहे. बॉलर म्हणतो चालेल, बॅटर म्हणतो सिंगल आली तरी चालेल. 4 मध्ये 4, बॉल तयार. 4 बॉल आणि 4 धाबांची आवश्यकता आहे. चांगला बॉल आहे, वाह, कोला टाकलाय, वाह. कहानी में ट्विस्ट, हेच तर पलटवार आहे. क्या बात है, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, और कर ले आज खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. अगर मगर काश में हो, ये खिलाड़ी अपनी तलाश में हो. 3 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. पैसा वसूल मुकाबला, वाह भाई वाह, वाटा सुपर डुपर मुकाबला. 3 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. एकच भीते 2 मध्ये 3. वाह, क्या बात आहे. मी मगाशी उल्लेख केला मित्रांनो, बॅटर म्हणेल एखादा व्हाईट टाकेल, फिल्डर म्हणतील एखादा मोठा फटका त्याला मारणच आहे. या अंदाजामध्ये घेऊनच अगदी मैदानामध्ये तोच क्रिकेट सुरू आहे ज्या पद्धतीने मैंने अंदाज लावला होता. वाह, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. माझ्या मित्रा, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॉल तयार. 2 मध्ये 3. वाह, भाग मिल्खा भाग, भाग मिल्खा भाग. कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, गेंदबाज बल्लेबाज को देखकर हो रहा है फील्डर दीवाना. भाग मिल्खा भाग, क्या बात है. चेंडू सीमा रेषा पार, धमाका. पंच टॉपेश होती का, पंच बॅटची कडा होती का. लेग बायचा इशारा म्हणजे बॅटरच्या खात्यामध्ये रन जाणार नाहीये. भाग मिल्खा भाग, चौका बटोरा. उल्वी हार्डलक टीम, तुम्हाला शुभेच्छा. भरपूर प्रयत्न चांगले होते, कष्ट प्रामाणिक होते.
ज्या पद्धतीने मी अंदाज लावला होता, मॅन ऑफ द मॅच मिस्टर गप्पू. चला गप्पू, मॅन ऑफ द मॅच. ज्या खेळाडूने इकॉनॉमिकल, मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय सह खजिनदार राजेशजी सुतार आपल्या माध्यमातून हा किताब. चला गप्पू, कम ऑन द स्टेज. आरव, मास्टर आरव, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अभिनंदन, वेल प्ले.